हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे. आपण MBBS आणि BDSच्या सेकंड राऊंड बद्दल डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. ऑप्शन फॉर्मची डेट्स काय आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑप्शन फॉर्म हा कसा भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाहीये आपण ते देखील पाहणार आहोत. ॲज वेल ॲज जे विद्यार्थी काटावरती आहेत म्हणजे लाईकली एक साधारणतः 560च्या पुढचे विद्यार्थी आहेत त्यांना काय करायचे आहे प्रोसेस. त्यानंतर आपण पाहणार आहोत गाईज कट ऑफ तयार झालेला आहे. तुम्हाला संडे नाहीतर मंडेला लवकरच तुम्हाला कट ऑफ भेटून जाईल कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBSचा. त्यानंतर आपण कोणत्या विद्यार्थ्याचे चान्सेस आहेत तो सेफ स्कोर काय आहे आपण ते देखील डिस्कस करू थोडक्यात. आणि कट ऑफ वाईज आपण पाहू की सेकंड राऊंडला ऑप्शन आपल्याला कसे भरायचे आहेत. स्टेप बाय स्टेप सर्व पाहू. ओके. सो गाईज आजचा आपला पहिला टॉपिक काय आहे. MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचे अपडेट काय आहे 2024 साठी आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर ऑप्शन फॉर्म हा कसा भरायचा आहे ते देखील पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड राऊंड साठी कट ऑफ काय राहील, किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल आपण ते देखील पाहणार आहोत. त्यानंतर चान्सेस स्कोर प्रायव्हेटचे जे स्कोर आहेत त्याचे चान्सेस काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत आपण त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करू. त्यानंतर 30% रिमेनिंग जे विद्यार्थी आहेत 30% जागा ज्या राहतात 30% प्रायव्हेटसाठी बरं का, प्रायव्हेटसाठी रिमेनिंग जागा त्या आहे ना चौथ्या राऊंडला जातात ते देखील आपण डिस्कस करू. त्यानंतर सर्वांसाठी गुड न्यूज आहे. MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ तयार झालेला आहे कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज. ते तुम्हाला मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल. ग्रुप हा लवकर जॉईन करून ठेवा. आज स्टेटसवरती देखील मी ग्रुपची लिंक तुम्हाला ठेवेल तर तुम्ही पुढच्या अपडेटसाठी आपला ग्रुप जॉईन करा. ओके. आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण डेट्स वगैरे. ओके. सो गाईज पहिल्यांदा 25/9/2024 पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे सीट भेटलेली आहे अशा विद्यार्थ्यांना जर ते कॉलेज नको आहे तर ते विद्यार्थी 25 तारखेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आहे ना रिझाईन करू शकतात. 5:30 वाजेपर्यंत 25 तारखेपर्यंत तुम्ही हे कॉलेज रिझाईन करू शकतात. लक्षात. त्यानंतर गाईज MBBS आणि BDSच्या सेकंड राऊंडचे जे सीट मॅट्रिक्स असेल MBBS आणि BDSचे जे सीट मॅट्रिक्स असेल ते 26/9/2024 इव्हनिंग टाइमला भेटून जाईल तुम्हाला. त्यानंतर काय आहे MBBS BDS सेकंड राऊंडचा जो ऑप्शन फॉर्म आहे MBBS आणि BDSचा सेकंड राऊंडचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो 27/9/2024 ते 29/9/2024 रात्री 11 पर्यंत विद्यार्थ्यांना भरायचा आहे. रात्री 11 पर्यंत. आता कसा भरायचा आहे मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट जी आहे ना सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरणार आहेत ना त्याची यादी 30/9/2024 इव्हनिंगला लागून जाईल. 30/9/2024 इव्हनिंगला लागून जाईल. संध्याकाळपर्यंत लागते. ठीक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अपग्रेड झाला असेल किंवा नव्याने कॉलेज भेटला असेल तर त्या विद्यार्थ्यांना 1/10/2024 ते 4/10/2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. संध्याकाळी 5:30 पर्यंत. लक्षात. ठीक आहे. आता या ठिकाणी लगेच क्लिअर होतो काही जे 10 कॉलेजचं नवीन आता तुम्ही म्हणत आहात प्राउचर न्यूज पेपरमध्ये आलेला आहे त्यापैकी एकही कॉलेज यावर्षी येणार नाहीये. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर होप्स ठेवू नका. क्लिअरली सांगतो मी तुम्हाला. मी होप्स देत नाही क्लिअर जे असेल ते. कारण की अगोदरचे 14 कॉलेजचं प्रपोजल मधले कॉलेज आले नाहीये. तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकतात की हे नवीन 10 कॉलेज येतील. त्यामुळे आता सांगतो लॉस करू नका. अदर स्टेटला ऍडमिशन घ्यायचं असतं तर घेऊ शकता तुम्ही. पण नवीन कॉलेज येणार आहेत त्या होप्स मध्ये राहू नका. आता जे नवीन एक लास्ट वीक मध्ये जे नवीन प्रपोजल आलेलं आहे न्यूजपेपर मध्ये आलेलं आहे 10 कॉलेज येणार आहेत गुड न्यूज वगैरे वगैरे ते कुठल्याही प्रकारचं कॉलेज येणार नाहीये. त्या खोट्या आशेवरती राहू नका. कारण की 19 तारखेला MBBSचे 3 राऊंड संपतात. त्यानंतर कॉलेजला परमिशन भेटत नाहीये. लक्षात. कारण की कॉलेजची प्रोसिजर वेगळी असते ते तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. त्यामुळे आता जे 10 कॉलेज आलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. ते कॉलेज यावर्षी येतील आले तर पुढच्या वर्षी येतील पण 2024 ला कॉलेज येणार नाहीयेत. अगोदरचे जे 14 कॉलेजचं प्रपोजल आहे त्यापैकीच कॉलेज येतील ते देखील तुम्हाला मी पुढे सांगेल. ठीक आहे. त्यानंतर गाइस ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे सेकंड राऊंड साठी.
ते तुम्हाला सांगतो. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे सेकंड राऊंड साठी. ठीक आहे. पहिल्यांदा कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड साठी भेटलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी वरचे कॉलेज टाकायचे. ते कसे ते देखील सांगतो तुम्हाला. ओके, नंतर आताच. त्यानंतर सेकंड, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही त्या विद्यार्थ्यांनी कसे ऑप्शन टाकायचे ते देखील सांगेल तुम्हाला. ठीक आहे गाईज. आता आपण पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहू 2024चा गव्हर्नमेंटचा. 2024चा आपला जो पहिला राऊंड झालेला आहे ना त्याचा कट ऑफ पाहू कॅटेगरी वाईज. त्याच्यानुसार मी तुम्हाला समजून सांगेल की कट ऑफ कसा म्हणजे आपल्याला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे सेकंड राऊंड साठी. ठीक आहे गाईज. ओपनचा कट ऑफ किती होता 642. ओके. एससी कॅटेगरीसाठी 557, एसटी 453, विजे 602, NT1 580, NT2 625, NT3 637, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 638, त्यानंतर ईडब्ल्यूएस 617, एसईबीसी 635. हे एमबीबीएस गव्हर्नमेंटचा 2024चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे. लक्षात कट ऑफ तुम्हाला समजला. आता ऐका, वरील स्टुडंट, आता वरचे जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पाहिजे, आता वरच्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे 100% ऍग्री. आता त्या विद्यार्थ्यांना काय करायचे आहे, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे बरं का, जे कॉलेज पाहिजे तुम्हाला गव्हर्नमेंटचे त्याच कॉलेजची ऑप्शन टाकावी. जे तुम्हाला पाहिजे नाहीये ते ऑप्शन टाकून काहीच फायदा नाही, कारण की तुम्हाला कॉलेज भेटलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड साठी आहे ना एक साधारणतः तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच टाकावे, ज्या कॉलेजसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तेच टाकावे. लाईकली गाईज कट ऑफ हा गव्हर्नमेंटसाठी किती मार्कांनी खाली येईल, 3 ते 7 मार्कांनी खाली येऊ शकतो. किती, 3 ते 7. यामध्ये हे जे गव्हर्नमेंटच्या कॉलेजचा कट ऑफ आहे ना कॅटेगरी वाईज, यामध्ये आहे ना 3 ते 7 मार्काचा फरक येऊ शकतो. 3 ते 7 मार्काचा. त्या हिशोबाने आहे ना 3 ते 7 मार्कांनी कट ऑफ खाईल गव्हर्नमेंटसाठी. तर ते खालच्या विद्यार्थ्यांना समजेल, मी सांगेल तुम्हाला. पण ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटची सीट भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड साठी तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच ऑप्शन टाकावे. आता लक्षात, तेच ऑप्शन टाकावे, दुसरे कोणतेही ऑप्शन टाकू नका. ठीक आहे. त्यानंतर नोट, आता नोट लगेच आहे का नोट. जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज अलॉट झालं, जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं नव्याने, तुम्हाला अगोदरचं कॉलेज भेटलं असेल तर ते ऑटोमॅटिक रिमूव्ह होतं बरं का, ऑटोमॅटिक रिटेन होतं, ते ऑटोमॅटिक रिमूव्ह होतं आणि तुम्ही आहे ना पुढच्या राऊंडला ट्रान्सफर होतात. फक्त ज्या राऊंडला तुम्हाला पहिल्या राऊंडला जे कॉलेज भेटलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ऍडमिशन कॅन्सल करावं लागतं, डॉक्युमेंट्स आणावं लागतात. आणि जे तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, गव्हर्नमेंटचं समजलं तुम्हाला, 3 ते 7 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो गव्हर्नमेंटसाठी यामध्ये बरं का. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी काटावरती आहेत तेच त्यांनी हे पाहून घ्यावे. ठीक आहे. त्यानंतर एमबीबीएस प्रायव्हेट फर्स्ट राऊंड कट ऑफ 2024. प्रायव्हेटचा एमबीबीएसचा कट ऑफ पाहू आपण. प्रायव्हेट एमबीबीएसचा 2024चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहू. ठीक आहे गाईज. ओपनसाठी 602 होता, ओपनसाठी 602, एससी कॅटेगरीसाठी 538, त्यानंतर एसटी 402, विजे 589, NT1 563, NT2 602, NT3 602, ओबीसी ऑब्लिक एसबीसी 602. ईडब्ल्यूएस ला सीट नसते पण ओपनचा कट ऑफ पहा तुम्ही 602च पकडा ते पण. त्यानंतर एसईबीसी 600. हा होता एमबीबीएस प्रायव्हेटचा 2024चा कट ऑफ. पाहिला, रिमाइंड झालं लक्षात. आता त्यानंतर पहा मेन वरील विद्यार्थी जे आहेत, आता या वरच्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं बरं का, या स्कोरच्या पुढच्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे. या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, प्रायव्हेटचे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच ऑप्शन टाका बरं का, तेच ऑप्शन टाका, दुसरे कोणतेही टाकत बसू नका. कारण की प्रायव्हेटचे सगळेच कॉलेज चांगले नाहीत, काही कॉलेज चांगले आहेत, काही कॉलेज थोडेसे बॅड इम्पॅक्ट मध्ये आहेत. फीस देखील तुम्हाला पाहावी लागते. जर कॉलेजबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता. लक्षात. ते पण 27 तारखेच्या अगोदर, 25 ते 27च्या दरम्यान तुम्ही मला 25 ते 26च्या दरम्यान तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता. 27ला मला माझ्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन टाकायचे आहेत, त्या टाइम पिरियड मध्ये तुमचा कॉल उचलू शकणार नाहीये. तर तुम्ही कधीही कॉल करा पण 26च्या आतच करा. 26च्या आतच तुम्ही मला कॉल करून डिस्कस करा तुम्हाला कोणतं कॉलेज टाकावे लागेल. ठीक आहे. कॉलेज तुम्ही पाहिलं नसेल त्यामुळे सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आणि जे विद्यार्थी प्रायव्हेटसाठी करत असतात त्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटसाठी 100% ट्राय करावे. 100% ट्राय करा, काय प्रॉब्लेम नाही. गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाका, भेटेल ना भेटेल ते पुढचा बघायला व टाकून द्यायचे. ठीक आहे गाईज. आता मोस्ट इम्पॉर्टंट
प्रायव्हेटचा सेकंड राऊंडसाठी कट ऑफ किती मार्कांनी खाली येणार आहे? एक साधारणतः 5 ते 9 मार्कांनी खाली येऊ शकतो, 5 ते 9 मार्कांनी. एमबीबीएस प्रायव्हेट सेकंड राऊंडसाठी 2024चा किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल? 5 ते 9 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी पहा 602 हे तुम्ही यासाठीच तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे कट ऑफ मी, यानुसार आहे ना 5 ते 6 मार्कांनी 5 ते 9 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो दुसऱ्या राऊंडसाठी. लक्षात, दुसऱ्या राऊंडसाठी. ठीक आहे, तिसऱ्या राऊंडचं तर नंतर सांगेलच तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर आता हे तुम्हाला समजलं ऑप्शन कशी टाकायचे आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांनी कशी टाकायचे आहेत. लक्षात. आता सो गाईज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, काय आहे? 565 प्लसच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे चान्सेस आहेत ना तो लास्ट राऊंड आहे, म्हणजे तिसऱ्या राऊंड नंतर आहे का ते देखील सांगेल तुम्हाला, आणि त्याचे रिझन काय आहे ते देखील सांगेल. त्यांचे चान्सेस का आहेत त्याचे रिझन देखील सांगेल तुम्हाला. ठीक आहे, आता रिझन पहा, त्याचे रिझन्स काय आहेत? 590च्या आतले जे विद्यार्थी आहेत ना, 590च्या आतले जे विद्यार्थी आहेत, 565 ते 590च्या आतले जे विद्यार्थी आहेत ना त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेले आहे अदर स्टेटमध्ये. त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे अदर स्टेटमध्ये, म्हणजेच ऍडमिशन तिकडे झालं, या ठिकाणी खालच्या विद्यार्थ्याला ऑप्शन भेटली, अपॉर्च्युनिटी भेटली, म्हणजे खालचा विद्यार्थी ऑटोमॅटिक वर आला, इथली सीट त्याची कॅन्सल म्हणजे कन्फर्म कटली. आता तो तिकडे ऍडमिशन घेणार ना, महाराष्ट्राचं कशाला येणार त्यानं? चौथ्या राऊंडसाठी येणार नाही. तिकडे 10-12 लाखाचा लॉस कोणत्यानं कशाला येणार? महाराष्ट्रामध्ये येणार नाही. त्यामुळे 565 ते 590च्या आतल्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. घाबरून घेतला असेल, पण त्यांना आता नाही समजणार त्यांनी किती मूर्खपणा केलेला आहे. ते तुम्हाला मी चौथ्या राऊंड नंतर सांगेल की किती मूर्खपणा केलेला आहे. घाई गडबड करून पहिल्या राऊंडला जज करून त्यांनी अदर स्टेटला ऍडमिशन घेतलेलं आहे. कोणते? 590च्या खालच्या विद्यार्थ्यांनी. समजेल काहीच, लवकरच समजेल तुम्हाला, आताच नाही समजणार, कारण की अदर स्टेटनं इकडे यायला पॉसिबल नाहीये तुम्हाला. ठीक आहे, 590च्या आतले जे विद्यार्थी आहेत, 565 ते 590च्या आतले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी अदर स्टेटला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर त्यांचं कॉम्पिटिशन इथं संपलेलं आहे. जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यांना प्लस पॉईंट आहे. लक्षात, एमबीबीएस प्रायव्हेट साठी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय आहे? 570च्या आतले जे विद्यार्थी आहेत ना त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे वेटरनरीसाठी. आता वेटरनरीचं ऍडमिशन कॅन्सल करून येऊ शकतात त्याने, पण त्यांना 3 लाखाची पेनल्टी पे करावी लागेल. पण चौथ्या राऊंड पर्यंत जर वेटरनरीची पेनल्टी राहिली, तो टाइम पिरियड राहिला, तरच 3 लाखाची पेनल्टी असेल, नाहीतर त्यांना 5 वर्षाची फीस ओपनच्या हिशोबाने आणि 3 लाखाची पेनल्टी, या 2 पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल. त्यामुळे इकडचे देखील विद्यार्थी येत नाहीत, अदर स्टेटचे पण येणार नाहीत आणि वेटरनरीचे पण विद्यार्थी येणार नाहीत, त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा तिसरा टॉपिक काय आहे? अदर स्टेटचा. गाईज आता गुड न्यूज आहे, गुड न्यूज महाराष्ट्राला जे विद्यार्थी वेट करणार त्यांच्यासाठी बरं का. अदर स्टेटच्या जो कट ऑफ आहे ना गाईज, अदर स्टेटचा कट ऑफ तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश जे काय स्टेट आहेत एमबीबीएस साठी, त्यांचा कट ऑफ गाईज खूप खाली आलेला आहे. 90 ते 150 मार्कांनी खाली आलेला आहे. 90 ते 150 मार्कांनी सेकंड राऊंड साठी कट ऑफ खाली आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी तिकडे गेलेले आहेत, तिकडे लागून जातात, काही प्रॉब्लेम नाहीये, तिकडे लागून जातात. फक्त माझ्या सिनारो मध्ये जर बोललं तर एक साधारणतः 565च्या पुढचे विद्यार्थी लागू शकतात महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत. जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यांचे लकीली चान्सेस आहेत, ते देखील कसं मी ते देखील सांगेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय करून वेट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर गाईज 565 ते 590च्या आतले जे विद्यार्थी आहेत ना, एक साधारणतः 5% विद्यार्थी आहेत जे की पालघरला ऍडमिशन घेणार आहेत. पालघरला ऍडमिशन घेणार आहेत. वेदांताला 18 लाख भरायचे, बरोबर, आपल्याला काय करायचे, आपले पैसे नाहीत. ते 5% विद्यार्थी या ठिकाणी कटून जातात. किती? 590च्या आतले बरं का, 590च्या आतले देखील विद्यार्थी घेणार आहेत ऍडमिशन. ओव्हर कॉन्फिडन्स, ऍटिट्यूड आपण काय करू शकत नाही, नंतर समजेलच. मला चौथ्या राऊंडचा म्हणजे तिसऱ्या राऊंड नंतर जो चौथा राऊंड आहे ना त्याचा कट ऑफ काढायचा आहे, त्याच्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. कारण की हे जे विद्यार्थी आहेत ना त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही किती चूक केलेली आहे पहिल्या राऊंडला जज करून, ते नंतर सांगायलाच मी तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर गाईज गव्हर्नमेंटच्या आता अगोदरच क्लिअर होतो, 10 जे नवीन कॉलेज आलेले आहेत ते नवीन कॉलेज येणार नाही 2024 साठी, आताच क्लिअर होतो. अगोदर जे 14 कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे त्यामधलेच कॉलेज आलेले आहेत. गव्हर्नमेंटसाठी 2, प्रायव्हेटसाठी 2, आणखी नवीन कॉलेज किती येतील गाईज? गव्हर्नमेंटसाठी 2 कॉलेज येऊ शकतात 2024 साठी. आपले जे अगोदरचं प्रपोजल केलेलं आहे 14 कॉलेजचं त्याच्यामधले, आणि प्रायव्हेटसाठी 1 कॉलेज येऊ शकतं. या व्यतिरिक्त
दुसरे कॉलेज येऊ शकत नाहीत गाईज. आता सांगतो, व्हेरिफिकेशन खूप डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, ते 2 ते 3 महिने जातात आणि काउन्सिलिंग आपली 19 तारखेला 3 राऊंड संपतात. तिसऱ्या राऊंड नंतर ऍड होण्याचे चान्सेस नाही आहेत, रेअर केस आहेत, खूप रेअर केस आहेत. त्यामुळे तिसऱ्या राऊंड पर्यंत हे कॉलेज येतील, तिसऱ्या राऊंड पर्यंत, आणि हे कॉलेज आले तर मग आपला सिनेरिओ 100% खराब होईल. लक्षात? ठीक आहे. त्यानंतर काही तिसऱ्या राऊंड बद्दल आता हे समजलं तुम्हाला की कशामुळे तुमचे चान्सेस आहेत 665च्या पुढच्या विद्यार्थ्यांचे. तुम्हाला क्लिअर केलं, रिझन वाईज सांगितलं का, रिझन वाईज, आणि ते देखील तुम्हाला व्हॅलिड वाटलं तर विश्वास ठेवा, नाही तर तुम्ही अदर स्टेटला ऍडमिशन घ्या. मला काय, तुमचंच ऍडमिशन घ्यायचंय आणि तुम्हाला तिकडून येता येणार नाही, तुम्हाला तिथली फुल फीस कॅन्सल करून यावं लागेल. ठीक आहे. आता गाईज मोस्ट इम्पॉर्टंट, तिसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत नवीन बरं का, तिसऱ्या राऊंडसाठी. आता त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये फुल डिटेल वाईज सांगेल. गाईज तिसऱ्या राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्याच्या डेट्स काय आहेत आणि रूल्स काय आहेत आपण थोडं शॉर्ट्स मध्ये पाहू, जास्त मोठं नाही सांगणार तुम्हाला. ठीक आहे. सो गाईज रजिस्ट्रेशन डेट काय आहे, 9/10/2024 ते 13/10/2024. यामध्ये ऑल कोर्सेसचे आहेत. यामध्ये काय काय आहे, MBBS, BDS, BMS, BHMS, BPTH, जे काय आपले कोर्सेस आहेत ना त्याच्यासाठी सर्व नवीन रजिस्ट्रेशन सुरू होतात. आता या ठिकाणी कोणते कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात, आतापर्यंत त्यांनी पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलं नाहीये असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. आतापर्यंत मिस झाला असेल किंवा त्यांना काउन्सिलिंग करायची नसेल, रिपीट करायचं असेल, असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. पण आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही अगोदर, आणि आता ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्या विद्यार्थ्यांचे मिस झाले आहे. आणि काही विद्यार्थी आहेत ते तुम्हाला पुढे सांगेल मी. फर्स्ट नोट घ्यायचा, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे ते विद्यार्थी फक्त 3 राऊंडसाठी आहेत बरं का, 3 राऊंडसाठी. ते विद्यार्थी चौथा राऊंड पाहू शकत नाहीयेत 2024 ॲज पर रूल्स. त्यांना तिसऱ्या राऊंड पर्यंत ऍडमिशन घ्यावं लागेल. तुम्हाला कोणतंही कॉलेज टाका, BDS टाका, BMS टाका, MBBS टाका, तुम्हाला तिसऱ्या राऊंड पर्यंत ऍडमिशन घ्यावं लागेल. MBBS BDS साठी सांगतो तुम्हाला बरं का. आता MBBS BDS साठी चौथा राऊंड तुम्हाला पाहता येणार नाहीये. जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तर तुम्हाला 3 राऊंड पर्यंतच थांबता येतं, चौथा राऊंड तुम्हाला पाहता येणार नाहीये. लक्षात? त्यानंतर सांगतो. त्यानंतर दुसरी नोट घ्यायचा, 560 ते 595, 560 ते 595 चे जे विद्यार्थी आहेत त्यांचे चान्सेस कधी आहेत, काय सांगितलं तुम्हाला मी, चौथ्या राऊंडला. पण तुमची रिस्क असेल गाईज, वेट करतात तर एक साधारणतः 99% तुम्ही लागू शकतात, 99% लागू शकता तुम्ही, तुमच्या रिस्कवरती आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना रिस्क घ्यायची आहे त्यांनी बिंदास रिस्क घ्या. जे काय होईल पहा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. कारण की विनाकारण एक्स्ट्रा पैसे भरण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये तुमचं 30 ते 35 लाखामध्ये MBBS होत असेल तर अदर स्टेटला तुम्ही 70-80 लाख कशाला घालतात ते नंतर समजेल तुम्हाला, पॅरेंट्सला नंतर समजेल, पैसा गेल्यानंतर समजेल. ठीक आहे. त्यानंतर गाईज या ठिकाणी आहे ना तुम्ही काय करू शकतात सांगतो तुम्हाला. BMS ला ऍडमिशन घेऊन गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेऊन तुम्ही आहे ना अपग्रेडला जाऊ शकतात, महाराष्ट्रामध्ये अपग्रेडला जाऊ शकतात. पण तुम्ही अपग्रेडला जर जात असताल आणि तुम्हाला MBBS ची सीट चौथ्या राऊंडला भेटली, BMS ला ऍडमिशन घेऊन चौथ्या राऊंडला तुम्हाला सीट भेटली तर तुम्हाला आहे ना तिथले जी काय पेनल्टी असेल गव्हर्नमेंटची ती तुम्हाला पे करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला चौथ्या राऊंडला ऍडमिशन घेता येईल BMS साठी. म्हणजे BMS ला ऍडमिशन घेऊन तुम्ही MBBS चा चौथा राऊंड खेळत असताल तर. फर्स्ट. त्यानंतर अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना ते इकडे येणं पॉसिबलच नाही, कारण की त्यांचे जे रूल्स असतात ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. आणि 12 ते 14 लाख भरून 12 ते 14 लाख लॉस करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये येणार ते तुम्हाला परवडणार नाही. त्यामुळे अदर स्टेटचे विद्यार्थी तिकडेच कटणार. ठीक आहे. त्यानंतर गाईज नोट गाईज, तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशनचं बेनिफिट, आता तिसऱ्या राऊंडला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील नव्याने बरं का, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज भेटलं त्यांना तर टेन्शन नाही, पण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं पण त्यांना चौथा देखील राऊंड पाहायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना आहे ना दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटणं गरजेचं आहे. आणि ते ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करून तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करून चौथा राऊंड पाहू शकतात. लक्षात? ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांची मला क्युरी झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे पालघरसाठी, वेदांतासाठी. गाईज तुम्हाला जर पहिल्या राऊंडला तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या राऊंड पर्यंत तुम्ही तिसऱ्या राऊंड पर्यंत जर तुम्हाला पालघरचं कॉलेज भेटलं वेदांता तर तुम्हाला चौथा राऊंड पाहता येणार नाही, तुम्हाला ते ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. जर तुम्हाला चौथा राऊंड पाहायचा असेल तर तुम्हाला आहे ना सेकंड राऊंडला, आता जो आहे ना राऊंड आपला, त्या राऊंडला तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज भेटणं गरजेचं आहे.
कोणतं ना कोणतं. तुम्ही या काउन्सिलिंग मधून या ग्रुप मधून बाहेर पडलात तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. तिसऱ्या राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही तिसऱ्या राऊंडला टाका, नवीन रजिस्ट्रेशन करून तिसऱ्या राऊंडला पालघर टाका. आता ते तुमच्या रिस्कवरती असेल. काय म्हणतो, तुमच्या रिस्कवरती असेल. आता पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले त्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंड पर्यंत फक्त थांबू शकता तुम्ही. आणि तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्ही चौथा राऊंड पाहू शकत नाही, कारण की ते जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिल्या ते तिसऱ्या राऊंडसाठी आहे. लक्षात. पण तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल. जर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना चौथा राऊंड पाहायचा आहे त्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे. रिस्कवरती बरं का, रिस्कवरती तुमच्या नव्याने रजिस्ट्रेशन करून तुम्ही तिसऱ्या राऊंडला पालघरचं कॉलेज घेऊन चौथा राऊंड पाहू शकतात. त्या ठिकाणी तुमचे चान्सेस आहेत. पण तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन घ्यायचं नाहीये. तुम्हाला दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटणं गरजेचं आहे आता बीडीएसचं ऍडमिशन कॅन्सल करून. कारण की या रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्याला ऍडमिशन म्हणजे तिसऱ्या राऊंडला कोणते विद्यार्थी पात्र आहेत थोडक्यात सांगतो तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कारणास्तव ते कॉलेज घेतलं नाही दुसऱ्या राऊंडसाठी बरं का, दुसऱ्या राऊंडसाठी. कारण की तिसऱ्या राऊंडचा शेड्यूल काय आहे 9 आहे आणि दुसऱ्या राऊंडचा शेड्यूल काय आहे 27 आहे. या ठिकाणी मग तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावेच लागेल. डिटेल्स वाईज तुम्हाला मी कॉलवरती किंवा कमेंटमध्ये सांगेल. लक्षात. कारण की आता एवढं सांगून पण तुम्हाला कन्फ्युजन येणार म्हणजे येणार. ठीक आहे. त्यामुळे आहे ना तुम्ही काय करा, मला कॉलवरती डिस्कस करा तिसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशनसाठी. ओके. दुसऱ्या राऊंडसाठी जर तुम्हाला ऑप्शन भरायचे असतील तर तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि आताच काय सांगतो काय, दुसऱ्या राऊंडसाठी नवीन फ्रेश यादी येईल तुम्हाला की ऑप्शन कसे भरायचे. पहिल्या राऊंडचे वेगळे, दुसऱ्या राऊंडचे वेगळे आणि तिसऱ्या राऊंडचे वेगळे. आणि प्लीज आता सांगतो तुम्हाला, जे काय तुम्हाला डिस्कस करायचं असेल ते 26च्या आत डिस्कस करा. थोडंसं मॅनेजमेंटच्या ऍडमिशनसाठी मी बिझी राहील. हा व्हिडिओ मी अगोदरच केलेला आहे तर ते तुम्हाला लेट भेटेल आणि कट ऑफ देखील तुम्हाला लेट भेटेल. ओके. काय अडचण वगैरे असेल कमेंटमध्ये विचारा किंवा कॉल करून विचारा. जर कमेंटमध्ये आन्सर भेटलं तर ओके, नाही भेटलं तर तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारा, काही अडचण नाहीये. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.